प्रेक्षक हो, वाढती वाहतूक कोंडी आता फक्त सर्वसामान्यांचीच नाही तर मनोरंजन विश्वासाठीही डोकेदुखी ठरत आहे. शहरातील ट्रॅफिकमध्ये कलाकार अडकत आहेत. नाटकाची बस नाट्यगृहापर्यंत पोहोचण्यास उशीर होतोय आणि त्यामुळे नियोजित वेळेत नाट्यप्रयोग सुरू करणंही कठीण झाल्याचं आता समोर आलंय. मात्र अशा परिस्थितीतही कलाकारांनी हार मानली नाही. नाट्यगृहात पोहोचताच अवघ्या काही मिनिटात सेट उभारला आणि प्रेक्षकांनीही संयम दाखवत कलाकारांना मनापासून साथ दिली. एकंदरीत नेमकं घडलंय काय हे जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्रेक्षक हो, पुण्यातील वाहतूक कोंडीचा फटका भ्रमाचा भोपळा या मराठी नाटकाच्या प्रयोगाला बसला. हडपसर येथील विठ्ठल तुपे नाट्यगृहात रविवार 2 ऑगस्ट 2026 रोजी भ्रमाचा भोपळा या नाटकाचा प्रयोग रात्री 9:30 वाजता आयोजित करण्यात आला होता. मात्र नाटकाच्या नेपथ्याची बस तब्बल 2 तास एकाच ठिकाणी अडकून थांबली होती. या सगळ्यात रात्री ठीक 9:30 वाजता प्रसिद्ध अभिनेते संजय नार्वेकर, चेतना भट आणि इतर प्रमुख कलाकार कसे बसे नाट्यगृहात पोहोचले. नेपथ्य वेळेवर न आल्यामुळे नाटक वेळेत सुरू होणार नाही हे स्पष्ट झालं होतं. मात्र अशा परिस्थितीत संजय नार्वेकर यांनी समजूतदारपणा दाखवत थेट रंगमंचावर जाऊन प्रेक्षकांशी संवाद साधला. त्यांनी वाहतूक कोंडीची संपूर्ण परिस्थिती अत्यंत नम्रपणे प्रेक्षकांसमोर मांडली, ज्यामुळे प्रेक्षकांनीही कलाकारांना पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका घेतली. अखेर रात्री 10:03 नाटकाच्या सेटची बस नाट्यगृहाच्या आवारात पोहोचली. मात्र तिथून पुढे सेट लावणे आणि तांत्रिक तयारी करण्यासाठी मोठा वेळ जाणार होता. प्रयोगाला आणखी उशीर होऊ नये म्हणून संजय नार्वेकर, चेतना भट यांच्यासह नाटकाच्या सर्वच कलाकारांनी बॅकस्टेज टीमसह सेटचे सामान उचलण्यास सुरुवात केली. परिणामी या सामूहिक प्रयत्नांमुळे अवघ्या काही मिनिटात पडद्यामागची ही धावपळ यशस्वी ठरली आणि रात्री 10:40 रंगमंचाचा पडदा उघडला. दरम्यान कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कल्याणमधील आचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिरात रविवार 2 ऑगस्ट 2026 रोजी लोकप्रिय ऑल दी बेस्ट या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. मात्र या नाटकाच्या प्रयोगालाही शहरातील भीषण वाहतूक कोंडीचा फटका बसला. सायंकाळी 4 वाजता सुरू होणारा नाट्यप्रयोग हा कलाकार वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे तब्बल अर्धा तास उशिराने सुरू झाला. त्यामुळे मोठ्या उत्साहाने नाट्यगृहात दाखल झालेल्या शेकडो नाट्यरसिकांना तासभर प्रतीक्षा करावी लागली. तत्पूर्वी नाट्यगृहात घोषणा करून प्रयोगाला विलंब होत असल्याची माहिती प्रेक्षकांना देण्यात आली होती. प्रेक्षकांनीही संयम राखत कलाकारांची वाट पाहिली. अखेर कलाकार नाट्यगृहात पोहोचले. मयुरेश व मनमीत पेम यांनी रंगमंचावर जाऊन उशिरामागचं खरं कारण प्रेक्षकांसमोर स्पष्ट केलं आणि त्यांची नम्रपणे माफीही मागितली. कलाकारांची व्यथा ऐकून प्रेक्षकांनीही संयम राखला. प्रयोग दणक्यात रंगला आणि प्रेक्षकांनीही कलाकारांना उत्स्फूर्तपणे साथ दिली. माफ करा, फार अनपेक्षितरित्या आम्हाला खूपच ट्रॅफिक लागलं आणि म्हणजे कल्याणमध्येच आमचा जवळजवळ 1 तास गेला. त्यामुळे जरा पोचायला उशीर झाला, पण तुम्ही समजून घेताय आणि अजून थांबलाय. आम्हाला खरंच तुम्हाला तात्काळ ठेवायला बिलकुल नाही आवडलं, पण खरंच माफी मागतो आणि लगेचच 1 मिनिटात प्रयोगाला सुरुवात करतो. धन्यवाद. प्रेक्षको, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? वाढत्या वाहतूक कोंडीवर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.